गेल्या वर्षी गुजरातच्या अहमदाबाद विमान दुर्घटनेबद्दल एक धक्कादायक वृत्त समोर आले। भारतीय तपास यंत्रणांच्या हवाल्यानुसार त्या वृत्तात विमानाच्या इंधनाचा स्विच पायलटनं बंद ठेवल्यामुळे अपघात झाल्याचं प्रसिद्ध झाले। पाहूया। अजित पवारांच्या विमान अपघातामागे पायलटच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत असताना तिकडे गुजरातच्या अहमदाबादेत घडलेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताबद्दल धक्कादायक वृत्त समोर आलंय। गुजरातच्या अहमदाबादेत एअर इंडियाचं विमान अपघाताने नव्हे तर हेतुपूर्वक पाडलं गेलं असा दावा इटलीच्या एका वृत्तपत्रानं केलाय। धक्कादायक म्हणजे भारतीय तपास यंत्रणा त्याच संदर्भातला अहवाल तयार करत असल्याचंही या वृत्तात म्हटलं गेलंय। गेल्या जून महिन्यामध्ये गुजरातच्या अहमदाबादेत एअर इंडियाचं बोईंग विमान कोसळलं होतं, ज्यामध्ये 260 लोकांचा मृत्यू झाला। रिपोर्टनुसार हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे नव्हे तर जाणून बुजूनच्या कृत्यामुळे घडला असा निष्कर्ष तपास यंत्रणांनी काढल्याचा दावा होतोय। रिपोर्टनुसार 2 पायलट्सपैकी एकानं इंजिन फ्युएल कंट्रोल स्विच बंद केलं होतं, त्यामुळे एअरक्राफ्टची पॉवर जाऊन विमान जमिनीवर कोसळलं। कॅप्टन सुमित सभ्रवाल हे पायलट इन कमांड होते, तर फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर हे को पायलट होते। दरम्यान हा अधिकृत रिपोर्ट नसला तरी तयार होणाऱ्या रिपोर्टबद्दल इटलीच्या वर्तमानपत्रात ही बातमी प्रसिद्ध झाली आहे, कारण त्या विमानामध्ये भारतीयांसह अनेक विदेशी पर्यटकही होते। त्यामुळे आता भारतीय तपास यंत्रणांचा अधिकृत रिपोर्ट काय बाहेर येतो ते पाहणं महत्त्वाचं आहे। विमान दुर्घटनेला जवळपास 9 महिने होत आले असले तरी यंत्रणांनी अद्याप चौकशी अहवाल दिलेला नाहीये। अशी जर काही एमर्जन्सी आली की फ्युएल कट ऑफ व्हायला लागलं तर कोणीही ते एमर्जन्सीमध्ये फ्युएल स्विचेस ऑन करू शकतं संभावतं। हां, तर मी एक सांगतो की हे जे स्विच असतात त्याला फ्युएल कंट्रोल स्विच म्हणतात आणि ते फ्युएल सिस्टमचा पार्ट असतो, ना की फ्युएल टँकचा। फ्युएल टँक हा संबंध फ्युएल सिस्टमचा पण एक पार्ट असतो जिथे सगळं इंधन स्टोअर केलं जातं। तर प्रत्येक इंजिनला इंडिपेंडेंट फ्युएल कट ऑफ स्विच असतो, जेणेकरून पायलट जर गरज पडली, समजा एखाद्या इंजिनला आग लागली तर ते इंजिन बंद करण्यासाठी हा स्विच वापरला जातो। आता हे ऑफिशियली पहिल्या रिपोर्टमध्ये आलेलं आहे की फ्युएल कंट्रोल स्विच बंद पोझिशनमध्ये गेल्यामुळे ती इंजिन बंद पडायला लागली होती। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।